हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आजपासून तुम्हाला रोज डेली ब्लॉग येतील, पण काय होणार आहे माहिती आहे का, मोठे येणार आहेत थोडे, कारण का ह्याच्या आधी आपण छोटे व्हिडिओ करत होतो, त्याच्यामुळे तुम्हाला रोजचे व्हिडिओ हे छोटे येत होते। मग म्हणलं आजपासून जरा मोठे व्हिडिओ करावं, कारण तुम्हाला बघताना सुद्धा वाटलं पाहिजे ना की बाबा मोठे व्हिडिओ आहेत आपण बघावं असं म्हणून। एक रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर, बघा ती कशाची आणि मला पण सांगा। मी सांगणारच आहे लास्टला, पण बघा मी भोपळा चिरून घेतलेला। भोपळा आधी म्हणजे भरपूर असा निब्बर झालेला, मग तो असा मी पूर्ण साल काढली। आता सालीनं बटाट्याची साल काढली कशी मऊ असती बरोबर त्यानं निघती, पण ही काय निघत नाही आहे। म्हणून मी काय केलं तर त्याला डायरेक्ट इळीनंच असं साली काढून घेतल्या सगळं कडनं, आतला पण गाभा काढून टाकला, कारण का त्याच्यात जरा असं बी होतं, म्हणून म्हणलं ती बी काय चवी लागणार नाही ती। मग कुठली रेसिपी आहे काय आहे ती तुम्ही जरासं डोकं लावा आणि सांगा मला की काय नक्की काय। मी लास्टमध्ये सांगतेच तुम्हाला कुठली रेसिपी आहे ती। मग ते सगळं चिरून वगैरे घेतलं, बारीक बारीक चिरून घेतलं सगळं, आणि कांदा टमॅटो सगळंच मग घेतलं कुकर, त्याच्यामध्ये जरासा पाणी आणि तुरीची डाळ टाकली आणि लावलं सगळं कुकरला, आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या चांगल्या करून घेतल्या बघा। आणि तुम्ही म्हणताय सारखं चमचा का फिरवती, चमचा का फिरवत होती मी, किती पाणी बसते त्याच्यात, म्हणजे जास्त पाणी जरी झालं कुकरला तरी तो कुकरमधनं बाहेर येऊ शकतं आणि शिट्टी होण्यात प्रॉब्लेम होते, म्हणून मी म्हणलं आधी तीच करून घ्यावं, म्हणून हलवून कुकर मग लावून घेतला। पलीकडे पोरांची डाळ खिचडी करायला ठेवलेली होती एका कुकरमध्ये, आणि एका कुकरमध्ये दालच्या करायला। आणि त्या दिवशी सांगते तुम्हाला गंमत काय झाली की उशीर झालता, एकतर स्वयंपाक तर कायच करायचा नव्हता, चपात्या सकाळच्या होत्या, पण थोडंफार आपलं म्हणलं भात आणि एक भाजी करावी। मग त्या भाजीसाठीची तयारी होती, ती भाजीला लय असा म्हणजे लय असं वेळ लागतो, त्याला मसाले वगैरे भरपूर लागतात त्याच्यामुळं। मग मी काय केलं, मिरची जरा अशी नीट करून घेतली, आलं लसूण सगळं सोलून वगैरे घेतलं, कोथिंबीर, आणि मग म्हणलं मिक्सरमधनं बारीक करून घ्यावं। मग बारीक अशी पेस्ट करून घेतली, त्याला एक मटण मसाल्याची पुडी आणि गरम मसाला आणि आपला रोजचा लाल तिखट आणि गरम कांदा लसूण मसाला, एवढे सगळे मसाले वगैरे घेतले, चांगला असं पेस्ट करून घेतली त्याची। आता मिक्सरमध्ये घालायचं म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे जरा मोठं आबडधोबड राहतं, पण आबडधोबड आलं की पोरं मग ते दाताखाली लागलं की खात नसते, तर म्हणजे कसं कचकच, आता आलं आणि लसूण ही कचकच, आणि आमच्यात तर काय करतात पोरं भाजीमधलं लसूणसुद्धा कडलेला असं, म्हणजे आपण कसं लसूण भाजीला फोडणी टाकतो आणि जरासा तडतडतो, पण तसा पण नाही, भाजी सगळी पोरं खात नाही ती तसाच लसूण ठेवतात। मग तेवढ्याच बघा माझ्या बहिणीचा मुलगा आलता, त्यानं मला भाज्या वगैरे, अंडी, परत तुम्हाला सांगते वाळलेला वाटाणा, आणि किती भाज्या आहे ते बघा, ही गच्च पिशवी भरून होती। मग मी काढून ठेवलं सगळं। कसं असतंय बघा, आपलं माणूस असलं की काहीतरी पुढच्याला म्हणजे द्यावं अशी अपेक्षा कोणाचीच नसती, पण बहीण ही बहीणच असती, तिला काय आपण किती जरी काय नको नको म्हणलं तरी तिनं एवढं सगळं बघा, सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या, शेपू, पालक, चुका, कोथिंबीर, तांदळी, अंडी आणि वाळलेला वाटाणा, एवढ्या सगळ्या भाज्या तिनं मला पाठवून दिल्या होत्या। मग परत म्हणलं चला आपण आता तांदूळ घ्यावा, जिरा राईस करायचा होता, मसाले भातच करायचा होता, पण मसाले भाताला लय वेळ लागल म्हणलं, त्याला अजून कायच केलेलं नव्हतं आणि 8 वाजून गेलते। मग रात्रीचा घेतला आपला जिरा राईस करायसाठी तांदूळ, मग तांदूळ नीट वगैरे करून घेतला चांगला स्वच्छमध्ये, आणि आलं वगैरे सोलून घेऊन त्याची पेस्ट वगैरे करून ती साईडला ठेवून टाकलं। मग अंडी वगैरे बघा वरच किचनवर दिसत असेल, तुम्ही म्हणसाल एवढा कसा राडा आहे। मी काय करते माहिती आहे का, मी स्वयंपाक वगैरे करताना काही राडा उचलत नाही, कारण आपल्याला जी ती वस्तू प्रत्येक लागतच असती सारखी, आणि आपण काय करतो सारखं मग इकडून घे तिकडून घे, त्यापेक्षा मी सगळं किचनवर मांडून ठेवते, आणि परत एकदा सगळा किचन साफ केला ना की सगळं जिथल्या तिथं ठेवून टाकते, कारण का त्यावेळेस आपल्याला ती वस्तू लागत नसती। मग बरोबर सगळं जिथलं तिथं, आणि ही पाणीच्या बॉटल वगैरे कसं आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे गार पाणी सारखं लागतंय, त्यामुळे बाटल्या रिकामी झाल्या की पोरं सगळी आणून त्या ह्याच्यापाशीच ठेवतात किचनवर, मग आपल्याला कसं दुसरीकडे ठेवू वाटत नाही ना, मग परत त्या बाटल्या भरताना घावत नसते, तर कारण का गार पाणी ही आता सध्या उन्हाळ्याची गरजच म्हणायचं त्याला। तांदूळ वगैरे नीट करून घेतलं, आणि परत तुम्ही म्हणताल हे कुठले तांदूळ टाकते, मी दोन प्रकारचे तांदूळ घेतलेले, थोडे हे आणि थोडे ते, दोन्ही पण नीट करून मिक्स करून घेतलं, कारण का दोन्ही तांदळाचा भात हा चवीला लागतो, त्याच्यामुळे मिक्स केलेल्यानंतर मग त्याची चव अशी एकदम टेस्ट लागते। मग म्हणलं चला, मग परत मग घेतला लगेचच दुसरीकडे एक भांडं घेतलं बघा, त्या भांड्यात लगेचच जिरं आणि तमालपत्र टाकलं, गरम मसाल्याला दुसरं काहीच म्हणजे असं कच्चा सौदाच नव्हता। मग मी काय केलं, डायरेक्ट दालचिनीचे 2-3 तुकडे, आणि परत अजून एक
अजून एक परत कांदा चिरून घेतलेला आणि तो कांदा आणि टमॅटो परत अजून एक चिरून घेतलं. कारण का म्हणलं कसं असतं आत शिजवल्यानंतर आणि दुसरा एक कच्ची टेस्ट ती एक वेगळाच प्रकार असतो. म्हणून मी म्हणलं चला तुमच्यापर्यंत म्हणजे कसं आहे ती रेसिपी पूर्ण अशीच शेअर करावी. आणि खरं सांगते की आम्ही ही भाजी आहे ना 2 दिवस अशी म्हणजे खाल्ली का नाही की टाकून अजिबात दिली नाही. आज रात्री केली ती दुसऱ्या दिवशी सकाळ आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही भाजी खाल्ली. कारण का भाजी इतकी छान झाली ना हॉटेलला सुद्धा मागासारखं होईल एवढी छान झाली. मग परत मग बघा ही भाजी फोडणी टाकून घ्यायला लागलेली मी. मग आता जरा कसं आहे कुठली बी वस्तू शिजायची म्हटल्यावर आपल्याला लगेच कुकर उघडून चालत नसतो. कारण का कुकर आपोआप उघडला पाहिजे. मग इथं मीच शिट्ट्यावर करून कुकर उघडून घेतलेला कारण उशीर झालता 8:30 वाजलेले. मग पोरांना पण कसं टायमिंगला जेवली तरच जेवतात आणि आता उन्हाळ्यामुळं तर जेवणच कमी झालं आहे. मग म्हणलं कांदा लाल झाला मग त्याच्यात मी टमाटे मसाले सगळे प्रकारचे मसाले लाल तिखट वगैरे सगळं ती हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट सगळं त्याच्यात टाकून चांगलं असं भाजून घेतलं. कसं आहे कुठले बी मसाले व्यवस्थित भाजले किंवा त्याचा फ्लेवर त्या भाजीत उतरला ना तरच ती भाजी चविष्ट होते. आणि तुम्हाला सांगू का एक गोष्ट की भाजीचा फ्लेवर कशामुळं आपण काय बी असं कसं बी करतो काय बी करतो ह्याचा विषय नसतो. ती भाजी पद्धतशीर केली ना तर चवीला पण खायला तेवढीच लागते. ती म्हणजे खाताना माणसं म्हणतेली की कशी केली काय केली ह्याची रेसिपी सगळे विचारतेली. म्हणून करतानाच व्यवस्थित करावं. मग मी त्याच्यात तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे एवढे 2च टाकले आणि कांदा चांगला भाजून घेतला. कांदा एक 5-10 मिनटं तर चांगला लाल खरपूस होस्तोवर भाजून घेतला. मग त्याच्यात सगळे मसाले वगैरे कारण आलं लसूण ही सगळं टाकण्याची म्हणजे त्या भाजीला लागतातच त्याच्यामुळे मी टाकून घेतले आणि सारखं हलवत होती. मग हलवत का होती तर कारण का खाली पातेल्याला चिटकू नये. कारण चिटकली ना भाजी की मग तसाच वास त्या पूर्ण भाजीत येतो. कशी पण आपण फोडणी टाकली तरी पण असं करपलेल्यासारखा जरा असं मळमळलेल्यासारखा वास येतोच. म्हणून मी म्हणलं नकोच आपण हलगर्जीपणा करायचा नाही कुठल्याही गोष्टीत हलवून घेतलंच पाहिजे. मग हलवून वगैरे घेतलं बघा. आणि बहिणीने बघा माझ्या भाज्या वगैरे पाठवून दिल्या कारण तिचं घरचं रान असल्यामुळं तिनं कशी भाज्या वगैरे टाकती आणि विकायला पण नेती भरपूर बरं का. आणि त्याच्यातलेच मला कधी तर आपलं थोडंफार देत असती. मग मी आपलं कसं असतंय माहिती आहे का हो का आपल्याकडं आपली बहीण आपल्याजवळ राहते म्हणून काय आपण सारखंच तिला म्हणायचं ही दे ती दे. आता आम्ही कधी गेलतो आता 2 महिने झालं तिच्याकडं जाऊन. त्याच्यानंतर मला आता तिनं मग भाज्या दिल्या पाठवून आणि ती देत असते बरं का आदनंमधनं कधी बी तिच्या मनात आलं का नाही तर माझ्यासाठी काय पण असू दे भाज्या असू किंवा गवारी शेंग काय पण असू दे टमाटी वगैरे काय तिच्या रानात जी पिकल ती मला आपलं लय नसू दे पण थोडंफार तर देत असते माझ्यासाठी. कारण ती माझी काळजी भरपूर करते त्याच्यामुळं. मग बघा भाजीला वगैरे फोडणी टाकून घेतलं आणि मसाले वगैरे चांगले परतून घेतले. मग आता म्हणलं चला तिखट म्हणलं कुठलं टाकायचं कांदा लसूण टाकला त्याची टेस्ट वेगळीच असते ना. मग म्हणलं मटणासारखा फ्लेवर पाहिजे होता आपल्या भाजीला. मग मी कांदा लसूण पेस्ट वगैरे टाकली आणि परत तुम्हाला सांगते लाल तिखट वगैरे पण टाकलं. परत मग भाजी केली पण भाजीला कट काय आला नाही आहे. मग कटासाठी म्हणलं आता काय करायचं म्हणून भाजी परत अजून फोडणी टाकायची म्हणलं वरनं तडका टाकायचा. कारण तडका टाकल्याशिवाय भाजीला कटच येणार नाही आहे. कारण का घट्ट भाजी कशी असं घट्टसारखीच असते ना अशी पातळ नसते. मग त्याच्यात मी मटण मसाला वगैरे टाकून घेतला. काही तांबडं तिखट वगैरे टाकून घेते. कारण का घरचं पण टाकलं मी आणि पुडीतलं सुद्धा आंबारीचं पण टाकलं. कारण आंबारीच्या ह्यानं जरा कट वगैरे येईल म्हणून टाकलं. आणि भात टाकताना मी तुम्हाला काही दाखवलाच नाही. एकीकडं भाताचा कुकर लावलेला. म्हणलं जिरा राईस करायचा आहे म्हणल्यावर जिरं चांगलं फोडणीला टाकलं. जिरं तडतडल्यानंतर मी लगेचच मग कढीपत्ता नाही टाकला तमालपत्र वगैरे टाकून घेतलं. आणि त्याच्यात मी जी आलं लसूण पेस्ट आणि मटण मसाला होता ना ती पण त्याच्यात मी टाकली. कारण का कसं असते आता मटणाचा फ्लेवर द्यायचा म्हणल्यावर जरा थोडंफार काहीतरी वेगळं करावं ना म्हणजे भाताला टेस्ट येईल. मग भात मी तसं आणि भाताचा प्रकार म्हणजे तांदूळ कुठला घेतलेला म्हणल्यावर तुम्ही आता मला म्हणसाल कुठला घेतला असा तांदूळ तर तांदूळ होता चांतारा. मग चांतारामध्ये मी दुसरा अजून कोलमचा थोडा मिक्स केलता इंद्रायणी त्यामुळं भाताला टेस्ट आलती. आणि हो काही मी परत तुम्ही म्हणताल ह्या मिक्सरमधनं काय टाकलं मी काय केलं तर माहिती आहे का रवीनं असं बारीक होणार नाही म्हणलं रवीनं घोटायला येणार नाही म्हणून मी त्याला मिक्सरमधनं फिरवलं थोडंसं. आणि कट तर बघा कसला दिसत होता पण सगळा कट गेलेला होता. कारण काय हे घट्ट होतं ना मी मिक्सरमधनं काढलं आणि लगेचच वतलं. मग परत अजून थोडंसं राहिलेलं मग मी त्या दुसऱ्या भांड्यातनं काढलेलं होतं. मग ते दोन्ही पण मी त्याच्यात मिक्स केलं आणि थोडंसंच पाणी टाकलं. लय पाणी टाकलं नव्हतं कारण शिजताना पाणी भरपूर होतं त्याच्यामुळं. आणि डाळ आणि कांदा
आणि भोपळाही होता, त्याच्यामुळे भरपूर असं हे होतं, घट्टपणा आलता त्याला. म्हणून मी थोडंसंच मिक्सरमधनं फिरवून घेतलं आबडधोबड, कारण का खाली कसं घोटत नाही आहे त्याच्यामुळं. मग बघा, ही मी परत भाजीला काय काय टाकते. ही मटण मसाल्याची पुडी, म्हणजे आता घरकुल मसाला होता त्याच्यामुळे मी तो टाकला. आणि परत तुम्हाला सांगते, हो का, तुम्हाला दाखवते पण, सुहाना होता, सुहाना मसाला होता, तो सुहाना टाकलेला होता. आणि मग हे बघा, तरी पण भाजीला कट आला नाही. मग असं मन नाराज झालं, म्हणलं एवढं करून पण भाजीला कट कसा आला नाही. कटाशिवाय भाजी खाऊच वाटत नाही ना. आणि आमच्या घरात कसं आहे, कुठल्या पण ह्याला कट लागतो. मग मी मीठ वगैरे टाकलं, सगळं केलं, बघितलं असं म्हणजे टेस्ट वगैरे तर भारी होती टेस्ट. मग म्हणलं चला आता परत मग दुसऱ्या पातेलं घेतलं, त्याच्यात फोडणी टाकली. त्याच्यात फोडणी टाकायला आता काय करायचं म्हणलं, मग कांदा लसूण मसाला टाकला, आंबारीचं लाल तिखट टाकलं आणि घरचं पण टाकलं बरं का. घरी मी करून ठेवलेलं आहे, पण घरचं कसं असतंय, कटाला नसतंय ना, ती कटाला दिसतच नाही, असं असा येतो भाजीला, पण तो देशी असतो. त्याच्यामुळे मी आपलं थोडंफार घरी पण करून ठेवलेलं होतं. मग म्हणलं त्याची पण टेस्ट वेगळीच लागती. कुठली बी वस्तू मनापासून केली का नाही, म्हणजे कुठलं बी काय बी असू दे, मग तो पदार्थ किंवा काय आपल्याला एखादं करायचं म्हणल्यावर ती चांगलीच होत असती. मग ती काय पण असू दे. मग मी आपलं मला आपलं काय, मी रेसिपी काय, माझं काय असं काय हे नाही आहे, चॅनल वगैरे नाही आहे रेसिपीचं. मी आपलं सुरू केलं आहे माझ्या स्वतःच्या खुशीसाठी. म्हणजे मला वाटतं मी थोडंफार काहीतरी करावं, माझं असं म्हणजे ही व्हावं, म्हणून मी आपलं केलेलं आहे. माझं मन लागत नव्हतं, बोरिंग, म्हणजे असं घरात बसून बोर होत होतं एवढं. तुम्ही म्हणसाल आता शिवणकाम वगैरे सगळी कामं करते तरी पण बोर कसं होत होतं. कसं असतं, थोडंफार मोबाईलमध्ये पण असावं ना माणसानं. मला काय बाकीचं त्याच्यातलं काय कळत नाही, पण थोडं तरी सुरुवात केल्यापासून म्हणलं काहीतरी कळेल, म्हणून मी आपलं सुरुवात केलेली आहे. भाजीला फिरशे तडका वगैरे दिला आहे बघा. मी तडक्यासाठी तेल वगैरे गरम करून घेऊन मग तडका दिला. मग तेव्हा कुठं भाजीला तडका म्हणजे छान दिसत होती कट वगैरे. मग म्हणलं चला आता तुम्हाला परत मग म्हणचाल की केवढं बोलती, काय करती, काय सांगती, कळणच झाले. पण मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि तुम्हाला माझं बोलणं कळत असेल तर मला, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझे, तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, ह्या रेसिपीचा कट वगैरे, भाजी कशी उकळत होती ती सगळं तुम्हाला दाखवते बघा. परत म्हणचाल सारखीच भाजी दाखवती, एवढा वेळ झालं. पण ह्या भाजीचं नाव अजून मी तुम्हाला काय शेअर केलेलं नाही आहे. ती मी लास्टमध्ये, म्हणजे ज्यावेळेस मी बरोबर हे केलं आहे ना ताट वगैरे, त्यावेळेस जेवायला वगैरे घेताना, मग त्यावेळेस तुम्हाला सांगते ह्या रेसिपीचं नाव काय आहे ते. मग ही पोरांची बघा चाललेली कशी काय गंमत म्हणायचं, काय ॲक्टिव्हिटी म्हणायची, काय म्हणायचं आता ती तुम्ही ठरवा. तू म्हणतो दादा म्हण, दादा हा म्हणा, सगळेजण सगळे. दादा म्हण की. नाही 1. या जेवायला बघा कसं ताट केलंय बघा मी, आणि बरोबर केलंय का ते पण सांगा. आता ह्या रेसिपीचं नाव काय आहे तुम्हाला सांगू का? राईस आणि दालचा राईस. आणि ही भाज्या बघा, ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ते आम्ही काय केलं तर माहिती आहे का, तुम्हाला सांगते. भाज्या सगळ्या नीट करून घेतल्या. आणि ही साडी मी तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी, साडीचं अर्धच राहिलेलं माझं बोलणं. आणि एक कस्टमर असं होतं की त्याला ही साडी जिथं पिको केला आहे तिथनं साडी उसवली नाही आहे बरं का. जिथं लेस केली आहे का, लेस लागली आहे ना त्यांची, तिथनं साडी उसवलेली होती. आणि त्यांनी काय म्हणत होत्या की मला की साडी तू नीट पिकोफॉल केलीच नाही आहे. पण जिथनं मी पिको केली तिथनं उसवलीच नाही आहे. मग पोरांचं कसं आता 10वी 12वीचे चालू झालेत तास, त्याच्यामुळे त्यांचं जरा अभ्यासाचं घेऊन आलतो. पुस्तकं तर नव्हतीच, पण वह्या आणि अजून काय त्यांना कसल्या वह्या पाहिजे होत्या ते सगळं दोन्ही पण घेऊन आलत्या, दोघींचं पण. अजून तर निम्मच आहे, हे निम्म अजून आणलंच नाही आहे, कारण का शाळा चालू झाल्यावर निम्म आणणार आहे. आता झालं एक 10-12 दिवस तास असते, तर मग त्या तासासाठी कसा अभ्यास करताना लागतो. मग आम्ही संध्याकाळी गेलो बघा फिरायला सगळेजण.
तुम्ही मला नवीनच लुकमध्ये बघत असाल, पण मी आज ड्रेस घातलेला होता. मला आवडतो ड्रेस घालायला, पण कसं गावाकडं आम्ही राहतो त्याच्यामुळे म्हणलं कसं आहे माणसं बोलते ती, परत म्हणलं जाऊ दे कोणाचा नाही विचार करायचा, आपण बदललं की जग बदलतं असं म्हणच आहे एक. म्हणून मी सकाळीच ड्रेस घातलेला होता. सकाळी जर मी तुम्हाला दिसली नव्हती, मग मी म्हणलं चला फिरायला तर जाऊन येऊ. मग वेणी वगैरे घातली, हातपाय वगैरे धुतले आणि चला म्हणलं पोरांना कसं असतं, पोरं बी घरात बसून कंटाळतात आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे. आता माहेरला जास्तवर तर काय असंच करायचं, थोडं इकडं थोडं तिकडं फिरून यायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. मग म्हणलं चला, मग गेलो तिथं बस जरा वेळ, म्हणजे असं रानाच्या कडेला वगैरे लय छान व्ह्यू आलता. मग म्हणलं थोडंसं बसावं करावं म्हणून तिथं आम्ही पुढं गेलो ह्या शेताच्या, आणि तिथं रिकामी पटांगण होतं. मग तिथं बसलो आणि सगळी बारकी पिल्लू म्हणजे ही होती, पोरं होती छोटी 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 छोटी. आणि कसं बघा सूर्य कसा मावळत होता, बरोबर सूर्य मावळताना आम्ही त्या रानात बसलो आणि पोरं अशी खेळत होती, धिंगाणा घालत होती. त्यांना पण मोठं पटांगण भेटलेलं होतं असं धिंगाणा करण्यासाठी. मग आम्ही सगळ्यात हो तिघी जावा होतो आम्ही, आणि माझ्या पोरी वगैरे सगळे आम्ही गेलतो फिरायला. रोजच जातो बरं का, पण कधी कधी काय होतं कामाच्या लोडमुळं होत नाही, त्याच्यामुळं कधी जात नाही कधी जातो, आणि टाईम असला की आवर्जून जातो. मग तिथं जाऊन आम्ही थोडा वेळ बसलो आणि पोरींनी सगळं इकडचं तिकडचं घरं वगैरे त्यांना दिसतात तशी घेतली ब्लॉगमध्ये. चला भेटू ताईनं उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.